नमस्कार. माझं नाव गौरी भोगले, कोल्हापूर. उमा विश्वच्या सर्व रसिकांचं मनःपूर्वक स्वागत. मी आता आपल्यापुढे 2 कविता सादर करते आहे. माझ्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे प्रतीक्षा. तशी ती पुढारलेल्या विचारांची, पण तो विचार कृतीत आणताना बिचकणारी. तशी ती पुढारलेल्या विचारांची, पण तो विचार कृतीत आणताना बिचकणारी. परंपरांचं ओझं सहजासहजी उतरवता येत नाही तिला. बाहेर पडताना परतणार कधी हा प्रश्नही डावलता येत नाही तिला. संपूर्ण स्वातंत्र्य या शब्दाशी अडखळते ती अजून. संपूर्ण स्वातंत्र्य या शब्दाशी अडखळते ती अजून. ती पेलते जबाबदारी, ती हाताळते परिस्थिती. ती पेलते जबाबदारी, ती हाताळते परिस्थिती. तिला आहे भोवतालचं भान. तिला माहीत आहेत मर्यादांच्या लक्ष्मण रेषा. तिला माहीत आहेत मर्यादांच्या लक्ष्मण रेषा. फक्त त्या रेषांच्या बेड्या होऊ नयेत एवढंच तिचं म्हणणं आहे. लढणं तिला अवघड नाही. लढणं तिला अवघड नाही, पण शस्त्राशिवाय शब्दांनी लढावं असं तिला वाटतं. लढणं तिला अवघड नाही, पण शस्त्राशिवाय शब्दांनी लढावं असं तिला वाटतं. हे त्यांना कधी समजेल याचीच ती वाट पाहत आहे. ही त्यांना कधी समजेल याचीच ती वाट पाहते. माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे अपेक्षा. सगळ्या ऋतूंचे सगळे बहर सगळ्यांना वाटत गेले. सगळ्या ऋतूंचे सगळे बहर सगळ्यांना वाटत गेले. आभाळेचे उगवते रंग कपाळी पेरीत गेले. स्वप्नांना तुमच्या क्षितिज पार उडण्यासाठी पंख दिले. स्वप्नांना तुमच्या क्षितिज पार उडण्यासाठी पंख दिले. बंद शिंपल्यातले वादळही मुकाट्याने झेलीत गेले. चालता चालता ठेच लागली, सावरून फुंकर घालीत राहिले. चालता चालता ठेच लागली, सावरून फुंकर घालीत राहिले. वेदना देणाऱ्या जखमांवर काळजातली माया ओतत राहिली. आता मात्र कळते आहे मुठीतली वाळू निसटते आहे. आता मात्र कळते आहे मुठीतली वाळू निसटते आहे. बघ ओंजळीत काही ओले ऋतू टाकतोस का वाट पाहते आहे. धन्यवाद. आपल्याला जर कविता आवडल्या असतील तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.